गुंजरगा येथे अखंड हरिनाम सप्ताहात नाथषष्ठी निमित्त गुलालाची उधळण। गुंजरगा येथे नाथषष्ठी महोत्सव उत्साहात साजरा। निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथे गेल्या कित्येक वर्षांपासून एकनाथ षष्ठी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। संतश्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 64वा नाथषष्ठी अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव महाधाम गुंजरगा येथे साजरा करण्यात आला। गुंजरगा येथील तेरणा काठावर प्रति पंढरपूर प्रमाणे गुंजरगा येथे शेकडो भाविकांच्या मांदियाळीत नाथषष्ठी महोत्सवात श्रींच्या मूर्तीवर गुलाल उधळून नाथषष्ठी साजरी करण्यात आली। निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील नाथषष्ठी कार्यक्रम पाहून निलंगा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते विकास पुरुष माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी गुंजरगा येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिराला क तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन गुंजरगा येथे होणाऱ्या नाथषष्ठी महोत्सवातील होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता सांस्कृतिक सभागृह देण्याचा शब्द ग्रामस्थांना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिला असून लवकरात लवकर सभागृह बांधकामास सुरुवात व्हावी अशी गुंजरगा ग्रामस्थांची अपेक्षा असून निलंगा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे गुंजरगा येथे सभागृह देतो असा शब्द दिल्याने त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले जात आहेत। गुंजरगा येथील अखंड हरिनाम सप्ताहात 7 दिवस गावात भक्तिमय वातावरण असून गावातील तरुण युवक संप्रदायात यावे व युवकांना संप्रदायाचा लळा लागावा यासाठी 7 दिवस सुश्राव्य कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली। यावेळी गुंजरगा येथील सप्ताहात 7 दिवस निशुल्क सोशल मीडिया रील्सच्या माध्यमातून माऊली फोटोग्राफिकचे सर्वेसर्वा भरत विठ्ठलराव धुमाळ यांनी सेवा दिली। यावेळी गुंजरगासह परिसरातील भाविक भक्त भजनी मंडळाची व गुंजरगा ग्रामस्थांची उपस्थिती होती। रामकृष्ण हरी, सर्वांना जय हरी, साष्टांग नमस्कार। आमचा जो हा सोहळा आहे गेली 64 वर्ष झालं गुरुवर्य हरिभाऊ महाराज बडवे पंढरपूरकर ताकपीठ विठोबाचे सेवेदारी, ज्या घरामध्ये देवाने ताक आणि पीठ मागून खाल्ले असे ताकपीठ विठोबाचे मालक हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज बडवे पंढरपूरकर, तसेच ज्ञानेश्वर महाराज बडवे पंढरपूरकर, तसेच दिंडी चालक आमचे दर्शन महाराज बडवे पंढरपूरकर, ही परंपरा हरिभाऊ महाराजांपासून चालत आलेली आमच्या गावापर्यंत महाराजांनी घेऊन आली। हा सोहळा 13 दिवसाचा आहे। 13 दिवसाची सोहळ्याची सांगता गुंजरगा महाधाम या ठिकाणी नाथषष्ठीच्या सोहळ्यानिमित्त होते। त्या सोहळ्यात जमलेला हा बहु समुदाय खूप मोठ्या आनंदाने तो येतो, गुलाल पुष्पवर्षात टाकतो, महाप्रसाद लाखो भाविकाला भेटतो। या मोठ्या सोहळ्याचं नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी गुंजरगा खूप श्रम घेऊन करत आहेत। त्या सोहळ्याच्या सर्वच सोहळ्यामध्ये सहभागी आहेत। आता सोहळ्याचा विषय सांगायचं म्हणलं तर माननीय लोकनेते सर्वांचे लाडके आमदार श्री संभाजी भैया पाटील निलंगेकर हा सोहळ्याचा उत्सव पाहून भैयानी या गावाला, या देवाला तीर्थक्षेत्राचा दर्जा त्यांनी प्राप्त करून दिलेला आहे। समस्त ग्रामस्थ मंडळी व सप्ताह कमिटी त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। असंच कार्य त्यांच्या हातून घडावं ही त्यांना विनम्र विनंती।